मदरसेचे सर्व ट्रस्टी तर आलेल्या पत्रकार बंधूंना सर्वप्रथम मी आपल्या मदरसेचे जी ट्रस्टी आहेत त्यांची ओळख करून देतो। सर्वप्रथम बसलेले आपले आसिफ बागवान, माजी उपनगराध्यक्ष, दुसरे मदरसेचे चीफ ट्रस्टी म्हणून मुबारक हसनभाई तांबोळी यांची ओळख करून देतो। यांचं उत्पन्नाचा साधन म्हणून तुम्हाला एक आवर्जून सांगू इच्छितो, ती नाईटला एमआयडीसी मध्ये वॉचमॅनगिरी करतात। मदरसेचे चीफ ट्रस्टी आहे आणि ते नाईट मध्ये वॉचमॅनगिरी करतात एका कारखान्यात। दुसरे बसलेले अखलाक बागवान, मदरसेचे उपाध्यक्ष। तिसरे बसलेले अमजद बागवान, मदरसेचे मार्गदर्शक। सर्वात जास्त मदरसेला जी काय आर्थिक दुसरे काय फायदे असतील तर सर्वात प्रथम मदत करणारे आमचे अमजद बागवान। त्यानंतर बसलेले आमचे वकील मतीन बागवान। त्यानंतर मागे बसलेले हाजी शकूर म्हणून ते त्यांचा फ्रूटचा व्यवसाय आहे। दुसरा राजू मोहम्मद, त्यांचा भी फ्रूटचा व्यवसाय आहे। दुसरा सिक्युरिटी डिलरचे मालक शब्बीर भाई तांबोळी। अल्ताफ पटेल म्हणून आहे, हे भी आमचे मदरसे ट्रस्टी। हारून शेख म्हणून आहे, हे पण आमचे मदरसे ट्रस्टी आहे। आणि मदरसेचे जे खाली 2006 पासून तर आज तागाय मदरसेला येणारे उत्पन्न किंवा देणगी ज्यावेळेस त्यांना फोन जातात अशा वेळेस अशा लोकांकडे जाऊन सर्व निधी गोळा करण्याचे काम जमीन हारून मनेर म्हणून ते पाहतात। त्याच्यावर प्रसिद्धीवर तुम्ही ओळखू शकता की या माणसाकडे लोक फोन करून बोलून त्यांना मदरसेची देणगी देत असतात। त्याचप्रमाणे मदरसा कुठल्या उद्देशाने बारामतीमध्ये आपण स्थापना केलेली आहे आणि त्याच्याकडे असणारे सर्व कागदपत्र जे तक्रारदार जी लोकांची दिशाभूल करतात त्याचे सर्व पुरावे आज आम्ही देणार आहोत, आपल्याला दाखवणार आहोत। त्याचप्रमाणे त्याचे छायांकित प्रती आम्ही सोबत आणलेले आहेत। ज्यावेळी पत्रकार बांधवांना हवे असेल आम्ही त्यांना देण्यास तयार आहोत। तर सर्वप्रथम मी तुम्हाला असताना सर्व कागदपत्राची एक थोडक्यात माहिती देतो। हे नोंदणी प्रमाणपत्र, प्रमाणपत्र 2007 मध्ये हे मदरसेची स्थापना झालेली आहे आणि तक्रारदार म्हणतात की याला 18 वर्ष पूर्ण झाले। या नोंदणी प्रमाणपत्रावरून आपण ओळखू शकतात त्यांना किती म्हणजे किती खोटी माहिती देऊ शकतात हे तुम्हाला कळेल। दुसरं, त्यांनी आमच्यावर आरोप केलेला आहे की कुठलीही बांधकामाची परमिशन न घेता यांनी अनलिगली बांधकाम केलेले आहे। नगरपालिकेमध्ये आम्ही फाईल सबमिट केल्यानंतर त्याला पुरावा आहे आणि त्या नगरपालिकेने आम्हाला बांधकामाची परमिशन आज तागत एवढ्यासाठी दिलेली नाही की मदरसा हा वक्फ बोर्डचे जागेमध्ये बांधकाम चालू आहे आणि वक्फ बोर्डची एनओसी शिवाय तुम्हाला आम्ही परमिशन देऊ शकत नाही असे हिशोब त्याचं हे पत्र की आम्ही तिथं फाईल नगर परिषदेने दाखल केलेली आहे। मदरसा स्थापन झाल्यापासून आज तागत धर्मदाय आयुक्तामध्ये चॅरिटी कमिशन मध्ये जी काय आम्ही त्यांना आवश्यक असणाऱ्या नियम अटीनुसार जी कागदपत्र लागतात ते आम्ही त्यांच्याकडे दाखल केलेले आहे आणि त्यांचं 11/9/2020 ला आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। म्हणजे मदरसे हा जी काय धर्मदाय आयोगाचे नियम अटी आहे सर्व कागदपत्र आम्ही त्यांच्याकडे नोंद केलेली आहे आणि त्याची आम्ही मागणी करून एनओसी आम्हाला मिळावी म्हणून त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे। त्याचप्रमाणे हायकोर्टाने जी आता ऑर्डर दिली तुमची जी दिशाभूल करण्यात येते आहे की इन्क्वायरी बसली असं काही नाही। ज्यावेळेस ऑर्डर वाचाल दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून तुम्ही याच्यावर अहवाल सादर करावं अशी ऑर्डर दिलेली आहे हायकोर्टाने। याची स्थायिक प्रत आपल्याला पत्रकार परिषद संपल्यानंतर सगळ्यांची कॉपी दिली जाणार आहे। जी तक्रारदार आहे त्यांनी 2018 मध्ये वर्षातून एकदा मदरसा स्वतः येऊन फित्रा आणि जकात म्हणून देत असतं।
2018 मध्ये त्यांनी पावती फाडलेली होती, 2015 मध्ये त्यांनी पावती फाडलेली होती, 2019 मध्ये त्यांनी पावती फाडलेली, 2019 मध्ये पावती फाडलेली. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, आता जे आम्ही अहवाल जे लोकांसमोर आणलेलं होतं त्याचा हिशोब, हे सर्व पावतीचा हिशोब या अहवालामध्ये यायला पाहिजे. ऍक्च्युली याचं आधीच अहवाल निघलेला आहे, ऑडिट सुद्धा झालेला आहे. आमचे एक ट्रस्टी आहे आम्ही मुलानी म्हणून, त्यांच्याकडं खोटं नाटक बोलून त्यांच्याकडे त्यांनी ऍफिडेविट करून घेतलेलं होतं. जे वारंवार सांगतात की आमच्या एका ट्रस्टीने ऍफिडेविट करून दिले, असं घोटाळा आहे तसा घोटाळा आहे. ऍक्च्युली ज्यावेळेस त्यांना कळालं तर त्यांनी आम्हाला ऍफिडेविट करून दिलं, त्याच्यानंतर हे त्याचं प्रती. मध्यप्रदेश बांधकाम त्यांचं असं म्हणणं आहे की कुठली निविदा न मागवता किंवा कुठल्याही वर्तमानपत्रात जाहिरात न देता बांधकाम चालू केलेलं आहे. त्याचं सर्वप्रथम बारामतीचं नायक ह्याच्यामध्ये बांधकाम निविदा निघलेली होती आणि ती 2011-10-2018 ला हा निविदा आम्ही मागवली होती बांधकामाची. आणि त्यानुसार आम्हाला कुणाचे प्रत्येक स्वरूपात प्लास्टर असेल, पीओपी असेल किंवा असे निविदा आम्ही मागवलेले होते. कुणाचे 4 निविदा आले, कुणाचे 5 आले, कुणाचे 10 आले. अशा हिशोबाने जी लोएस्ट आहे अशा आमच्या ठराव ट्रस्टीच्या ठरावामध्ये सगळे निविदा मांडून आम्ही ती मंजूर केलेल्या आहे. ग्रुप देणाऱ्या निविदा सगळे वर घ्या. एकोणीस 12-2019 त्या तक्रारदाराने पोलीस स्टेशन आमचे मीडियावर सोशल मीडियावर त्याने बदनामीचा एक व्हिडिओ व्हायरल केलेला होता. त्या अनुषंगाने आम्ही त्या इसम नावे पोलीस निरीक्षक यांना पत्र देऊन की याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्या हिशोबाने आम्ही पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे. तक्रारदार हा किती फ्रॉड आहे त्याचा एक पुरावा आपल्या पत्रकार बंधूंना मी दाखवू इच्छितो. हा पत्र त्याच्या सासऱ्याकडनं मिळाला आम्हाला. माझ्या व्हॉट्सअपवर त्यांनी हा पत्र मला व्हॉट्सअपवर पाठवलं. 2018 31 जानेवारीला त्यांनी हा पत्र माझ्या ह्याच्यावर पाठवले. त्यावेळेस त्यांचं दोघांचं जी काय भांडण असेल त्याच्याबद्दल आम्हाला काही डिस्कस करायचं नाहीये, परंतु सासऱ्याला जे त्रास दिलं तर माझा मित्र असल्यामुळे त्याचा सासरा त्याने हा पत्र माझ्याकडे पाठवलं आणि डायरेक्ट म्हणला की ही पत्र डुप्लिकेट आहे, म्हणून माहितीचे अधिकाऱ्यांनी याची माहिती घ्या. म्हणून मी स्वतः माहितीचे अधिकाराने हा पत्र सुभाष देशमुख कार्यालयात मी पाठवलं.
पाठवल्यानंतर त्यांचं मला साधारण 6 महिन्यानंतर एक फोन आला. सुभाष देशपांडे मॅडम बोलत होते, सुभाष देशपांडे पीए. त्यांनी सांगितलं की हा पत्र तुम्हाला कुठून मिळाला. तर मी त्यांना पुरावा दिला की मला असं सलीम दस्तगीर बागवान जी तक्रार या व्यक्ती येते ते सख्खे सासरे आणि त्यांनी मला हा पत्र दिलं. तर तुम्ही म्हणजे मुंबईत येऊ शकता का. त्यांच्या वेळ मागून मी मुंबईत गेलो आणि त्यावेळेस त्यांनी माझं हे माहितीचे अधिकाऱ्यांचं त्यांना जे पत्र दिलेलं होतं तर मला घेऊन जाऊन मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला तक्रार केली की हा खोटा आहे, हा डुप्लिकेट पत्र आहे आणि हे त्यांच्या सासऱ्याने माझ्याकडे दिलेले आहे. आजपर्यंत इतकं इन्व्हेस्टिगेशन झालं या पत्रावर की त्याच्यावर म्हणजे 420 आणि बाकीचे जी काय गुन्हे हे सगळं दाखल होणार आहे आणि त्याचं तुम्हाला थोड्या दिवसात पत्रकार परिषद देऊन किंवा पत्रकार बंधूंना मी भेटून ती जी गुन्हा दाखल होईल त्यावेळेस तुम्हाला प्रति मिळणार आहे. परंतु मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला तुम्ही माहिती घेऊ शकता की पत्र डुप्लिकेट आहे. सुभाष देसाईचे पत्र त्यांनी स्वतः बनवलेले आहे. त्याच्या सासरीची ज्यावेळेस जबानी घेण्यात आली त्याच्या सासरीने जबानी असं दिली की मला हा पत्र त्याच्या गेटवर सापडलं. म्हणजे त्यांनी कबुली केलं की पत्र त्याचंच आहे. एक ऑडिओ तुम्हाला आम्ही ऐकवत आहोत. सोहेल आणि त्याचे सासरे दोघांचा संवाद आहे. हा मदरसेचे जी काही तक्रार केलेली आहे किंवा समाजावर जी काही ब्लेम तो करतोय तर हा का करतोय त्याचा ही सर्वात मोठा तुम्हाला पुरावा आज ऐकवणार आहोत. त्याच्या सासऱ्याने 15 लाख रुपये त्याचा एक लफडा मिटवण्यासाठी, लफडं काय तुम्हाला ते ऐकल्यानंतर कळणार आहे, तर दिले होते. सासऱ्याने त्याला पैसे 15 लाख रुपये ज्यावेळेस मागायची सुरुवात केली त्यानंतर त्याच्या बायकोला तो त्रास, तो ऑडिओ मध्ये तुम्ही ऐकताल त्याने कसं त्रास त्याच्या बायकोला दिला किंवा सलीम दस्तगीर बाबा यांच्या मुलीने कसं त्रास दिला आणि त्रास दिल्यानंतर कसं आमच्यावरती वळा हे ऑडिओ ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. कोण बोल रहा है? मैं सलीम भाई बोल रहा हूँ. हाँ बारामती से सलीम भाई बोल रहा हूँ. हाँ बोलो ना. अभी एक मेरा मैटर हुआ था तुम्हारे जैसे. वो सुनील सिंह को आपने लेने के लिए कागज दे थे पेपर्स, उसमें आपको पता है. अभी मैंने वो उसको पैसे दिए भरा गया रात को 15 लाख को. जो है मेरा आज 2 साल हो गए और पैसे दिया नहीं है. अच्छा तो आप तो जो पता था वो आप बोल सकते ना. हाँ बोलिए ना. उसका क्या बोलो क्या तुम्हारे वोट को मैंने उसको तुरंत 6:30 बजे जाके बैंक में से 15 लाख रुपए निकालते थे. अभी बोलते हाँ वो सलीम फकीर ने मुख्तार ने बोले मुझे अभी हमारे साथ बीच में पढ़ के वो करके दे उसका और तुमने दे अच्छा करे तो तुम्हें क्या. नहीं उससे तो जाकर का बहुत लंबा याद रखता हूँ. हाँ नहीं साहब अभी तुम बोलो उसको तो मेरे 15 वर्ष अभी बोलते 15 रुपए भी नहीं देता मैं. देखो ना अभी जब ये लड़की को मारा आज 5-6 महीने में मैं लड़की को घर को लेके आया. लड़के को मारा है. बहुत बड़ा बनने का एक दिन में बड़ा बनने का उसकी सोच है. और लोग फंसा के पैसे 10 लाख 5 लाख लेता है जिससे 30,000 से नगद कीमत. वो लोग तो भूल गया है और सब कर्जे में लेता है. बड़ों दिखाने को क्या जरूरत होती है. अभी वो उसमें से भी निकल के डाले उसको प्रांत ऑफिस में प्रांत में बहुत निकलू ऐसे. और वो आगे तो सबको ऐसा करता है. नहीं वो भी साथ कमर में कहीं साथ नहीं होने कैसे दिन ना वो अगर मैंने लड़की को मारे मैं लेके आया 5-6 महीने हुए जब को बच्चे को हमारे भाई आए बोले बच्चे को खिलौने लाता करके लेके गए. आज पहला हुआ ले जाने को और उस पर शिकार आया तेरे दादा दादी मारते आप भी खराब है उसकी माँ और बेटा
गणपती वाटणी लोक ज्यांना नाही नाही म्हणजे ऊस तोडणे काय ऊस त्या वकीलने जर मध्ये बोलत सोलापूरच्या आत्मनेत्री बोलत आहे ऐकायचं म्हणजे ते असं लक्षात नाही दुसरा आवडली वाक्य म्हणजे नाही का सांगायचा अर्थ म्हणजे त्या सासऱ्या आणि जावईचं जी काय आमच्यावर इलेक्शन जावईने बाकी किती जण नगरपालिकेने काढली बहुमत गेली नाही पुरे देऊ नगरपालिकेविषयी काढलेली नव्हती हा. कोणी का नगरपालिकेने आपले पत्रकार बंधू रायटरचे संपादक आसिफ खान यांनी माहितीचे अधिकाऱ्यांनी नगरपालिकेमध्ये सुहेल शेख संदर्भात जी काही कागदपत्र आहे ते आम्हाला माहितीचे अधिकाऱ्यांनी मिळावेत म्हणून अर्ज केला होता. त्यानंतर त्यांच्याकडनं जी कागदपत्र आम्हाला मिळाले ते सगळे डुप्लिकेट आम्ही छाती ठोकून सांगू शकतो. आणि ते जर एक कागदपत्र तर असं आहे मी आल्यानंतर जसं लाईनीत येईल त्यावेळेस सांगतो. आता म्युन्सिपल यांनी हे जे सर्टिफिकेट रेन्युएशन केलेलं आहे हे जी सही आहे तुम्ही चेक करू शकता. हे त्याने स्वतः बनवलेली आहे असं नगरपालिकेने आम्हाला सांगण्यात आले. त्यांनी चेक केल्यानंतर एक आहे. दुसरं कुठल्या तरी युनिव्हर्सिटीचं काहीतरी त्यांनी मिळवलेलं आहे हे पण डुप्लिकेट त्याने स्वतः बनवले. स्वतःच्या कॉम्प्युटरवर बनवले. त्यांनी स्वतः माझं रिन्युअल व्हावं म्हणून नगरपालिकेला पत्र दिलं होतं. त्याची ही कॉपी. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. मॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटी त्याची सिव्हिल इंजिनिअरची डिग्री त्याने मिळवलेली आहे. हे डिग्री तुम्हाला पत्रकार बंधूंना आवर्जून सांगतो. हे डिग्री कुठली तुम्हाला माहिती असावं हे आपल्या शत्रू राष्ट्राची म्हणजे हे डिग्री पाकिस्तानची तिथून मिळवलेली आहे. त्याचा ही सर्टिफिकेट हा डिस्टिंक्शन सर्टिफिकेट असे बोगस कागदपत्र त्यांनी नगरपालिकेमध्ये 2016 मध्ये 15 मध्ये दाखल करून स्वतःच्या फायद्यासाठी वापर करण्यात आलेला आहे. आणि ह्याच्या स्वरूपात नगरपालिकेने काही पडताळणी न करता त्याला बरेच कामं दिलेले आहेत. त्याचे बी आम्ही माहितीचा अधिकार टाकलेला आहे. आपल्या समोर थोड्या दिवसात आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहोत. हे सर्व जितके डॉक्युमेंट हे सगळं डुप्लिकेट आहे आणि हे सगळं पाकिस्तानच्या युनिव्हर्सिटीवरनं आलेलं आहे. याचाच अर्थ फेक जे ऍप आहे त्याच्यावर त्याने हे बनवलेले आहे. रिलेशन पत्रकार बांधूंना अजून आताचा कोर्ट रिव्हिजन त्यांनी जी पत्रकार परिषद घेऊन जी काही आपल्याला चुकीची माहिती दिली या संदर्भात आमचे वकील मतीन बागवान हे तुम्हाला थोडक्यात माहिती देतील. किती नमस्ते, मी ॲडव्होकेट मतीन बागवान. सर्वप्रथम हायकोर्ट मुंबई यांचा आदेशाचा सविस्तर खुलासा आपल्यासमोर करतो. हॅलो, सर्वप्रथम हायकोर्ट मुंबई यांच्या आदेशाचा सविस्तर खुलासा आपल्यासमोर करतो. या ट्रस्टच्या विरोधात एक रिट पिटिशन फाईल केली. त्याचा नंबर आहे 93-354/2020. सदर पिटिशन सोहेल गुलाम मोहम्मद शेख यांनी ट्रस्ट स्टेट ऑफ महाराष्ट्र वगैरे वगैरे लोकांच्या विरोधात दाखल केली. सदरची रिट ही 6/1/2021 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा मे उच्च न्यायालय न्यायमूर्ती धनुकानंद
व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर फाईल केली. त्या सदर रिट पिटिशनची सुनावणी झाली. सदर रिट पिटिशनमध्ये सोहेल शेख यांच्या रिट पिटिशनमध्ये एक ऑर्डर झाली, जे आपल्यासमोर आता आपण पाहत असाल प्रत्येक पेपरमध्ये झळकत आहे. ती काय ऑर्डर आहे ती? सदरच्या ऑर्डरमध्ये असं म्हणलं आहे, पिटिशनर सोहेल शेख यांनी मे उच्च न्यायालयासमोर रिस्पॉन्डर नंबर 5 म्हणजे सदरचा मदरसा व त्यामधील ट्रस्टी यांनी बराचसे बेकायदेशीर कार्य करीत आहे व महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्टचे कलमाचे भंग केलेले आहे, याबाबत दाखल केलेले आहे. मे उच्च न्यायालयाने त्यांच्या ऑर्डरमध्ये पिटिशनर हे सदरच्या ट्रस्टचे सभासद नाही असे म्हटलेले आहे. असे असले तरी पिटिशनर यांनी धर्मादाय आयुक्तकडे 28 जानेवारी 2020 ला सदर ट्रस्टबाबत एक तक्रार दाखल केलेली आहे. सदरचा तक्रार चॅरिटी यांनी लवकरात लवकर सुनावणी घेऊन निकाली काढावी असे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहे. या व्यतिरिक्त जर पिटिशनर म्हणजे सोहेल शेख यांनी इतर कोणतेही अर्ज चॅरिटी कमिशनर यांच्याकडे दाखल केल्यास, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या व्यतिरिक्त जर पिटिशनर यांनी इतर कोणतेही अर्ज चॅरिटी कमिशनर यांच्याकडे दाखल केल्यास सदरचा अर्ज पिटिशनर, ट्रस्ट आणि ट्रस्टी यांनी योग्य ती सुनावणी देऊन 6 महिन्याच्या आतमध्ये निकाली काढण्यात यावी असं सदरच्या ऑर्डरमध्ये म्हणलेलं आहे. त्यानंतर सदर पिटिशनर यांनी सदर तक्रार दाखल करण्याचे लोकस्टँडी आहे की नाही, लोकस्टँडी म्हणजे गुणदोषावरती आधारित आहे की नाही, याबाबत कुठलेही ॲलिगेशन्स कुठलेही वक्तव्य केलेले नाही. याबाबत गुणदोषावरती काही एक मत व्यक्त केलेलं नाही. सदर लोकस्टँडीसह इतर सर्व बाबी गुणवत्तेचा, युक्तिवादाचा असे सर्व प्रकारचे कथने सर्व पक्षकार मे चॅरिटी कमिशनर यांच्याकडे दाखल करू शकतात. अशा रीतीने सदरचे रिट पिटिशन निकाली काढण्यात आलेला आहे. असा हा निकाल झालेला आहे. दिनांक 6/1/2021 रोजी हा निकाल झालेला आहे. याची कॉपी तुमच्याकडे आहे. या कॉपीचा सारांश आहे. तत्पूर्वी सदर रिट पिटिशन मध्ये दाखल करत असताना ज्यावेळेस ट्रस्टी लोकांना नोटीस आल्या, त्या नोटीस मध्ये आम्ही एक ॲफिडेव्हिट फाईल केलं. त्या ॲफिडेव्हिट मध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की 2005, 2006 ते 2018 ते 19 पर्यंतचे संपूर्ण ऑडिट आम्ही तुम्हाला देऊ, असं आम्ही आमच्या ॲफिडेव्हिट मध्ये हायकोर्टामध्ये सांगितलं होतं. त्याप्रमाणे हायकोर्टाने ऑर्डर केली की त्यांचे वकील किंवा पिटिशनर सोहेल शेख किंवा त्यांचे वकील ॲडव्होकेट सुशांत प्रभुने यांच्याकडे ते दाखवण्यात यावे. त्याप्रमाणे 5/12/2020 रोजी ट्रस्टचे सलीम बागवान यांनी ॲडव्होकेट सुशांत प्रभुने यांना 2005-06 ते 2018-19 चे संपूर्ण ऑडिट दाखवलेले आहे. त्या पद्धतीने सुशांत प्रभुने यांचा लेटर देखील आहे की त्यांना ते पोचलेलं आहे म्हणून. पिटिशनर असे सारखे म्हणतात की आम्हाला कुठले ऑडिट दाखवलं नाही, कुठले ऑडिट घेतलेलं नाही, अशी चुकीच्या पद्धतीने आणि पत्रकार बंधूंसमोर चुकीची माहिती देत आहे. हे त्यांचं पत्र आहे, स्वतःच्या त्यांच्या हस्ताक्षरामधलं पत्र आहे. याच्यामध्ये सही केलेली की त्यांच्या वकिलांनी सही केली की मला ते फोटोकॉपी मिळाली. याचं ओरिजिनल कुठे आहे काय ते आम्ही चॅरिटीमध्ये फाईल केलेलं आहे. त्यांनी चॅरिटीमध्ये घ्यावं असं कोर्टामध्ये पण आम्ही आमच्या ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं इतकं चुकीचं आहे की आम्हाला कुठले ऑडिट वगैरे मिळालेलं नाही, हे म्हणणं एकदम चुकीचं आहे. त्याचप्रमाणे कोर्टाने असले कुठले आदेश केले नाही की चॅरिटी कमिशनर यांच्यावरती 6 महिन्यात कारवाई करावी वगैरे वगैरे. हायकोर्टाने फक्त इतकंच त्याच्यामध्ये डायरेक्शन दिलं आहे की जे 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही जे तुमच्याकडे येतील चॅरिटी ट्रस्टमध्ये, पिटिशनर येतील, ट्रस्ट येतील किंवा ट्रस्टी येतील, या तिन्ही पैकी कोणी जरी आला तरी तुम्ही त्यांच्यामध्ये 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांचा निकाली काढण्यात यावा, अशा पद्धतीचा ती ऑर्डर आहे. त्या ऑर्डरमध्ये बऱ्याचशा पत्रकार बंधूंना असं पण लोक असं पण घाबरवतात की तुमच्या विरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करू, असं करू, तसं करू. ही ऑर्डर, ह्या ऑर्डरमध्ये काय लिहिले, कुठे लिहिले त्याच्यामध्ये की 6 महिन्यामध्ये ट्रस्टवरती कारवाई करावी म्हणून? कुठल्याही पद्धतीमध्ये कुठेही देखील याच्यामध्ये असं लिहिलं नाही की ट्रस्टवरती कारवाई करावी म्हणून. याच्यामध्ये लोकस्टँडी कोर्टाने कुठलीही चेक केली नाही. लोकस्टँडी म्हणजे गुणदोष अजिबात चेक केलेला नाहीये. का चेक केला नाही की त्यांचं ते ज्युरिडिक्शन नाहीये. त्यांचं ज्युरिडिक्शन जर असतं तर त्यांनी ते केलं असतं. हे ज्युरिडिक्शन चॅरिटी कमिशनरचं आहे. त्यासाठी त्यांनी सांगितलं 28 जानेवारी 2020 या रोजीचा एक अर्ज ऑलरेडी पिटिशनरचा पेंडिंग आहे. तो पेंडिंग अर्ज लवकरात लवकर निकाली लावावा व
पिटिशनर, ट्रस्ट व ट्रस्टी यापैकी कोणीही जर चॅरिटी कमिशनर मध्ये गेलं तर त्यांची 6 महिन्याच्या आतमध्ये लवकरात लवकर त्याचा निकाल लावण्यात यावा आणि सदरचं रीट ही निकाली काढण्यात आलेले विदाउट कॉस्ट. जर कॉस्ट झाली असती तर अजून आम्ही तुमच्या समोर चांगले याच्यामध्ये आलो असतो. ठीक आहे, ते कोर्टाचं एक मत होतं, ते कोर्टाने त्यांना कॉस्ट केली नाही, ते आमचं दुर्भाग्य म्हणा काय म्हणा, त्याच्यामध्ये काय आम्हाला जायचं नाहीये. सेकंड थिंग, जे ऑडिट आहे सतत पिटिशनर असे पत्रकार परिषद घेतात, ते सांगत असतात की आम्हाला ऑडिट मिळालं नाही, आम्हाला ऑडिट मिळालं नाही. ती कॉपी पण तुमच्याकडे पोहोचलेली आहे की त्याच्यामध्ये ऑडिट दिलेलं आहे, त्यांची सुशांत प्रभुने ॲडव्होकेट यांची सही आहे, संपूर्ण त्याच्यामध्ये आहे. आम्ही स्वतः आमच्या ॲफिडेव्हिटमध्ये हायकोर्टामध्ये सांगितलं होतं की आम्ही आमचं ते पब्लिक डॉक्युमेंट आहे. ऑडिट काय तुमच्यापैकी कुणीही व्यक्ती येऊ शकतो आणि आम्हाला मागू शकतो की तुमचं ऑडिट दाखवा, कारण ते पब्लिक डॉक्युमेंट आहे. सगळ्यांना आमचं ऑडिट दाखवणं हे आमचं काम आहे. त्या हिशोबाने आम्ही प्रत्येक डॉक्युमेंट दाखवलेलं आहे, ते पूर्ण ट्रान्सपरंट आहे. त्याच्यामध्ये कुठलीही काही कुचराई आम्ही केलेली नाही, काही नाही काही. तर त्या दृष्टीने या पत्रावरून असं कळतं की त्यांना ते ऑडिट वगैरे मिळालेलं आहे. ही होती आमची कोर्टाची पार्श्वभूमी. या कोर्टामध्ये जर तुम्हाला काही त्या ऑर्डरमध्ये जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. कोर्टामध्ये तुम्हाला त्या ऑर्डरमध्ये किंवा काही अडचण वाटत असेल तुम्हाला तुम्ही विचारू शकता. म्हणजे त्यांनी जे आरोप केले आहेत की नियमबाह्य काम करतात, म्हणजे आता तुमचं म्हणणं आहे की कुठल्याही पद्धतीने नियमबाह्य काम करत नाही. नाही, आमचं म्हणणं तसं नियमबाह्य जे कामकाज असेल कुठल्याही कार्यालयामध्ये जावं, तिथं आमच्या विरोधात ज्या कार्यालयामध्ये ते ज्युरिडिक्शन आहे त्या कार्यालयामध्ये जावं, आमच्या विरोधात ऍप्लिकेशन करावं, तिथं आम्ही त्यांचे समाधानपूर्वक उत्तरे देऊ. आजपर्यंत त्यांनी जितके अर्ज दाखल केलेले आहेत तितक्या संपूर्ण कार्यालयामध्ये आम्ही त्यांचं समाधानकारक उत्तर दिलेलं आहे. आता याच्यामध्ये हायकोर्टामध्ये त्यांची ज्युरिडिक्शन नाहीये, त्याच्यामुळे हायकोर्टाने की चॅरिटी कमिशनर मध्ये तुम्ही जाऊन तुमची दाद मागावी अशी ऑर्डर केलेली आहे. तुम्ही जावा चॅरिटी कमिशनर मध्ये जावा, तुम्हाला तिकडून रेमेडी मिळेल. तुम्ही डायरेक्ट हायकोर्ट मध्ये येऊ नका, तुम्ही स्टेप बाय स्टेप या, फर्स्ट सेकंड थर्ड असं या. तुम्ही डायरेक्ट पुढे हायकोर्टामध्ये मारू नका. जर हायकोर्टात जॉईंट कमिशनरने काय त्याच्या विरोधात हे दिलं, ऑर्डर दिली, तर त्याच्या चॅरिटी कमिशनर मध्ये त्यांना अपील आहे. चॅरिटी कमिशनर ते जर बाधित झाले तर त्यांनी हायकोर्टामध्ये जावं. त्याचप्रमाणे मदरच्या संदर्भात मी आपल्या पत्रकार बांधवांनी विनंती करतो, त्या संदर्भात मी तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळेल, आपण विचारू शकता. तुम्हाला असं कुठल्याही गोष्टीमध्ये वाटलं की याच्यामध्ये मदरसा चुकीचा आहे, यांचे पेपर्स कमी आहेत किंवा यांचे प्रत्येक गोष्टीमध्ये कुचराई आहे, जे ते ॲलिगेशन्स आहेत की तुम्ही करू शकता ॲलिगेशन की आम्ही भ्रष्टाचार केला. कसा भ्रष्टाचार केला ते दाखवू, ऑन पेपर दाखवू. आमचं पूर्ण खुली किताब आहे, तुमच्या समोर आहे. कोर्टामध्ये कुठल्याही कार्यालयामध्ये तुम्ही जा, कुठल्या कार्यालयामध्ये आमच्या विरुद्ध अर्ज द्या, आम्ही तिथं माहिती देतोय. आम्ही एकही माहिती अशी कुठली लपवलेली नाहीये की त्या ऑफिसमध्ये त्या कार्यालयामध्ये आम्ही दिलेली नाही. असली कुठली एकही आपण हे केली नाही. सर्वप्रथम मध्ये त्याने पोलीस स्टेशन, डीवायएसपी साहेब, चॅरिटी कमिशन अशा लोकांना तक्रारी केल्या होत्या आणि तक्रारी केल्यानंतर ज्यावेळेस त्यांचं आम्हाला पत्र आलं तर चॅरिटी कमिशनचा विषयच नव्हता, कारण तिथं ऑलरेडी सगळं आमचं वर्ष आम्ही सबमिट करत होतो. पण डीवायएसपी साहेब आणि पीआय साहेब, बारामती पोलीस निरीक्षक यांनी ज्यावेळेस आम्हाला बोलवण्यात आलं आणि आम्ही ज्यावेळेस त्यांना फाईल घेऊन गेलो, आमच्याकडे होते म्हणून आम्ही घेऊन गेलो, तर त्यांनी धर्मदान आयुक्तांना पत्र पाठवून सांगितलं की आम्ही यांचे डॉक्युमेंट सगळे चेक केलेले आहे आणि ती सर्व नियमाने आहे असा एक अहवाल डीवायएसपीचा कालच एलसीबीची आमची इन्क्वायरी झाली, तिथं मी काल देऊन आलो. त्याची कॉपी आता माझ्याकडे घरी आहे. म्हणजे डीवायएसपी आपले साहेबांनी आमच्या मदरसे संदर्भात जी काय त्यांची त्रुटी होते ती सगळं त्यांनी त्यांना दाखवून समाजाला त्यांचं उत्तर दिलेलं होतं. तर ह्यांचा असं म्हणणं तक्रारदार असा की आम्हाला कुठंच समाधान मिळालं, म्हणजे ह्याचा अर्थ खोटं नाटक बोलून रिटून न्यायचं असं एक याची वृत्ती आहे. आणि तो किती फ्रॉड आहे तुम्हाला मी प्रूफ सहित दाखवलेला आहे. कालांतराने तुम्ही त्या व्यक्तीला ओळखू शकाल
आणि त्यांनी कुठल्याही तुमच्यावर मदरसे संदर्भात किंवा आमच्या समाजा संदर्भात कुठलीही तक्रार केली, पत्रकार परिषद घेतली तर आपल्याला विनंती, मेहरबानी करून सांगतो मी, आमच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर समाधान आमचे ट्रस्टीकडनं मिळालं नाही तर त्यावेळेसच आपण त्याचं बोगसगिरी म्हणजे तुम्ही बोगसगिरी थांबवू शकता. मागच्या वेळेस जे काय त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जे काय तुम्हाला तुमची गैरसमज केलेली आहे त्याचे पुरावे तुम्हाला आम्ही दिलेले आहेत की हायकोर्टाचा निर्णय काय आहे, ती घेते हायकोर्टात कशासाठी, हायकोर्टाचा तो विषय नव्हता, तो विषय चॅरिटी कमिशनचा होता, असा आदेश हायकोर्टाने दिलेला आहे हे तुम्ही समजू शकता. प्रत्येक न्यूजपेपरवाल्यांचे एक लिगल ऍडवायझर असतात. आम्ही तुमच्या समोर आता आमची कॉपी दिलेली आहे, कालचं जे रिप्युटेशन झालं, तुम्ही त्यांच्याकडूनही ओपिनियन घेऊ शकता. याच्यामध्ये खरंच की आमच्या विरोधात असे दाखल झाले, असं ऑर्डर दिलेली आहे का की चॅरिटी कमिशनरने 6 महिन्यामध्ये चौकशी करून यांच्यावरती कारवाई करावी म्हणून, असं तुम्ही ते पडताळू पण शकता. त्याच्यामध्ये पण आमचं काही दुमत नाही. आम्ही तुमच्या समोर जी ऑर्डर ठेवली याचं कसं असतं, वकिली व्यवसायामध्ये इंटरप्रिटेशन हा एक विषय असतो. इंटरप्रिटेशन म्हणजे जसं आपण समजता, हो आला का, या 2 गोष्टी वेगवेगळ्या असतात. इंटरप्रिटेशन तुम्ही जसं सादर करता त्या पद्धतीने ते सादर होतं. इंटरप्रिटेशन हा महत्वाचा असतो. जसं तुम्ही त्या ऑर्डरचा अर्थ लावता त्या हिशोबाने तो अर्थ त्या पुढे जातो. एक्झॅक्ट अर्थ जो आहे, जो मी आता तुम्हाला सांगितलं, तो एक्झॅक्ट अर्थ आहे. आणि तुम्ही याचं ओपिनियन तुम्ही तुमच्या लिगल ऍडवायझर पाशी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुमचं ज्यावेळेस समाधान होईल त्यावेळेस आमची न्यूज छापा. तोपर्यंत आमची न्यूज सुद्धा प्रिंट करू नका, जोपर्यंत तुमचं मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत. अजून काय दुसरे प्रश्न असतील? अजून एक गोष्ट, पत्रकार बंधू इथं आलेले, आमच्या विनंतीला मान देऊन आलेले तक्रारदारांनी आमच्या समाजाच्या विरोधात एक असा गुन्हा दाखल केला आहे, सर्व आधी गुन्हा दाखल केला आहे, ते समाजाने मला वाईट टाकलं असा एक गुन्हा दाखल केलेला आहे. आता पत्रकार बांधवांना मी आवर्जून सगळं प्रूफ दाखवतोय. बाबर समाजाचे सेक्रेटरी मुक्तार बाबर हे तुम्हाला, तो त्याचा सका मावळ भाऊ आहे, तर त्याने त्याच्या बहिणीचं लग्न स्वतः लावलेले बाबा समाजाच्या रजिस्टरवर. सर्वप्रथम पहिले मी तुम्हाला ते दाखवतो. त्यांनी एक आरोप केला 43 लाख रुपये 19-20चा आवाज झाला, वार्षिक आवाज, त्यात उत्पन्न 43 लाख रुपये आपण बोर्डाकडे दाखल केले, त्यांनी 1 लाख रुपये दाखवला, असं त्यांचं माझं बरोबर म्हणणे. त्यांनी जी यांना तक्रार किंवा तुमच्या समोर जी मांडली त्याचा मी खुलासा करतो. मदरसा दारुल उलूम मौलाना युनुसिया ह्याचा आणि वक्फ बोर्डचा काडीचा मात्र संबंध नाही. कारण की मदरसा हा चॅरिटी कमिशन मध्ये रजिस्ट्रेशन आहे. वक्फ बोर्ड मध्ये आमचं कुठलंही घेणं देणं नाही. आम्ही वक्फ बोर्डच्या जागेमध्ये जरूर तिथं जागा घेऊन बांधकाम करतोय, परंतु निश्चित परमिशन घेऊन तिथले जी शमशपीर दर्गाचे जी ट्रस्टी आहेत त्यांना भाडा देऊन आम्ही ती परमिशन मागितलेली आहे. मदरसेचा आणि वक्फ बोर्डचा कुठलाही संबंध नाही. आता त्यांनी कुठल्या आधारे तुम्हाला 1 लाख रुपये उत्पन्न दाखवलं म्हणतात, हे आम्हाला जाऊन बघावं. हे इतके खोटारडे आहे. यदा कदाचित कुठलं तरी पत्र यांनी स्वतः तिथं दिलेले काय आम्हाला जाऊन बघावं लागेल. आता हे आम्हाला ज्यावेळेस पेपरमध्ये वाचायला मिळालं त्यावेळेस कळालं, आणि त्यानंतर आमचे 3-4 दिवस आम्ही त्यांच्या विरोधात आता जे आहे उच्च न्यायालयाचे कॅबिनेट सुद्धा दाखल करून आलो मी सोमवारी, आणि त्याचा 8-10 दिवसात ते आम्हाला बोलवतील. तिथंच आम्ही डिस्मिस करण्याचा प्रयत्न करतोय. का आता तुमच्या लक्षात आलं असं की जी डॉक्युमेंट नाही म्हणतात ते ऑलरेडी आमचं 2006 पासून 2020 पर्यंत सर्व डॉक्युमेंट चॅरिटी कमिशनने सबमिट आहे त्यांचे नियम आणि अटी. अजून पुन्हा काय म्हणतो विचारायचं सगळे साहेब तुम्हाला ते ना ते मी बाबन जमात समाजसेवा संस्था बाबन जमातचा अध्यक्ष आता स्वरूपात आहे. हे आपल्या समोर जे रजिस्ट्रेशन आहे हे आमच्या समाजाचं रजिस्ट्रेशन आहे. हे ऑलरेडी आम्हाला सरकारतर्फे रजिस्ट्रेशन दिलेलं आहे.
आणि ह्या रजिस्टरवर त्याच्या बहिणीचं लग्न लागलेलं आहे. ह्या लग्न लागताना आमच्या समाजाचे सेक्रेटरी श्री मुख्तार उस्मान बागवान हे स्वतः ते लग्न लावायला हजर असतात आणि आमच्या समाजाचे जे सेक्रेटरी आहेत तेच लग्न म्हणजे सगळे लग्नाची कारवाई पूर्ण करतात. फक्त मौलाना लग्नाचे जे काय आमचे हे असतात विधी ते पडतात आणि आमचे मुख्तारबाई आहेत तर ते मुख्तारबाई संपूर्ण लिहितात आणि सेक्रेटरी असल्यामुळे तर ते मुख्तारबाईंनी हे सगळं त्यांच्या लग्नाचं लिहिलेलं आहे. आणि त्याच्यावर आमच्या समाजाचे उपाध्यक्ष अल्ताफ इमाम हुसेन वाचमेकर म्हणून बागवान आहेत ते त्यांची गवाही आहे आणि मुख्तार उस्मान बागवान यांची पण गवाही आहे. त्याच्यानंतर आमच्या बारामतीचे मंसूर इस्माईल बागवान हे गवाह आहेत. त्याच्यानंतर अनवर सुलेमान बागवान हे सुद्धा गवाही आहेत आणि निकाह पडताना जे वकील लागतात ते सुद्धा आमच्याच बारामतीचे हाजी अफजलभाई हाजी सुलेमानभाई बागवान कचेरी रोड बारामती जिल्हा पुणे हे आहेत आणि त्यांचे अव्वल गवाह म्हणून जे असतात ते सुद्धा आमच्याच बारामतीतले हाजी अखलाकभाई हाजी मोहम्मद उस्मानभाई बागवान आणि दुसरे गवाह लतीफभाई अजीजभाई बागवान नातेपुते हे सगळे आहेत. हे त्यांचा पुरावा आहे की आम्ही आमच्या समाजाच्या ह्याच्यावर रजिस्टरवर त्यांचं लग्न लावलेले. आम्ही कुठेही त्याला वाळीत किंवा कशात काय जे का असेल ते कुठेही टाकलेलं नाही. तरी त्यांनी खोट्या स्वरूपाची आमच्या समाजावर केस टाकलेली आहे की बाबा आम्ही वाळीत टाकले. हे पत्रकार बंधू भगिनींच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो मी की आम्ही असला कुठलाही प्रकार त्यांच्या बरोबर केलेला नाहीये आणि हे सगळं त्याचं प्रूफ आहे. तुम्ही वाटल्यास ह्याची आम्ही तुम्हाला झेरॉक्स कॉपी देतो आणि जर तुम्हाला वाटलं तर हे रजिस्टर तुम्ही पाहू शकता इथं. थँक्यू. हे सोयीचे बहिणीचं लग्न लागणार असतात ते बारामती क्लबला त्यांनी लग्न घेतलेलं होतं. पहिली गोष्ट त्यांनी लग्नाची पत्रिका सुद्धा काढलेली नव्हती आणि आता तुम्ही सगळं बारामतीकर आहात तुम्हाला सगळं माहिती आहे की बारामतीकर मध्ये लग्न लावायचं असेल तर किती माणसं तिथं बसू शकतात. बागवान फक्त बारामतीचे बागवान समाजाचे 750 घर आणि एकूण लोकसंख्या म्हणजे मुलांपासून तर सगळे 6,500-7 हजार लोक आहेत. तुम्ही एक विचार करा त्यांनी वाढी घातलेली केस निमंत्रण बी आम्हाला नव्हतं आणि समाजात कुठलाही ठराव असा नाही कुणी कुणाला लागणार बोलवायचं किंवा नाही बोलवायचं. हा महाभागाने एक केस असं बी केलेले आपल्या दिलशाद पोंडलिंगचे मुलाचं लग्न होतं त्या लग्नाची पत्रिका त्याला एक फक्त पत्रिका त्याला गेलेली नाही. त्याने त्याचं बी नाव ह्या वाळीत घातलेले केस मध्ये टाकलेले का तर त्याला पत्रिका गेली नाही म्हणून. पण समाजाचा कुठलाही असा ठराव नाही कंपल्शन नाही की सगळ्याला बोलवायला पाहिजे. तो वाळीत घातलेली जी आमच्यावर त्यांनी केस टाकलेली आहे हे पूर्ण बिनबुडाची खोटी आहे आणि त्या कालांतराने तुम्हाला डिस्मिस झालेले तुम्हाला लवकरच कळेल. या वाईटमध्ये जी नाव आरोपी म्हणून त्यांनी जी टाकलेले ह्या मदरसेचे पूर्ण ट्रस्टी 13 ट्रस्टी बाबा समाजाचे 3 ट्रस्टी ज्यांनी लग्न लावलं आमच्या समाजाचे सेक्रेटरी 1 नंबरचा आरोपी त्यांना बनवले मुख्तार उस्मान बागवान ज्याचा हस्ताक्षराने ज्याच्या उपस्थितीमध्ये लग्न लावले त्यालाच 1 नंबरचा आरोपी केलेला तो सक्का मावळ भाऊ आहे. पत्रकार बांधवांना आपण आला तुम्हाला जी काय असेल शंका असेल तर प्लीज विचारा. 5 मिनिटात आपण समजून टाकू. सगळे साहेब लागे साहेब साहेब आपण पुन्हा एकदा आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिला तर मदरसे जे होते ते उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं मी आभार मानतो. एक विषय राहिलेला 2 मिनिटं एक फक्त माहिती म्हणून तुम्हाला पत्रकार बांधवांना देतो. आपले स्थानिक विद्यार्थी जातात त्यांच्या समोर हा विषय सासऱ्याचा आणि जावईचा गेलेला होता आणि त्यावेळेस मिटाव म्हणून आम्ही
हे दोन तर दादा समोर हा विषय सासऱ्यात जावयाशी भांडणाचा ज्यावेळेस गेला त्यावेळेस मी स्वतः पुढाकार घेऊन यांचं मिटाव म्हणून त्या सासऱ्याला घेऊन दादाकडे गेलेलो होतो. दादाने त्याला बी बोलून घेतलं होतं. आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे की ते बाबा मुलीला त्यांनी नांगवावं आणि जे काय असेल त्यांचं लपडं मिटावं. त्यावेळेस सलीम दस्तगीर म्हणजे त्याचा सासरा दादा समोर सगळं सांगितलं की याने बाबा कसं कृत्य केलं माझ्या मुलीबरोबर. माझे 15 लाख मागणी केल्यानंतर हा काय काय करतात दादा समोर सगळं मांडण्यात आलं. त्या मुलीला बोलवतात मुलीने मी सांगितलं की बाबा हे 15 लाख रुपये तुम्ही दादा यांना द्यायला लावा माझ्या वडिलांचे मी जायलाच तयार आहे. त्यावेळेस त्यांचे वडील त्यांनी एक 6 महिन्यात रिटर्न देतो म्हणून दादा समोर सांगितलं. दादाने त्याच वेळेस त्या तक्रारदाराला असं सांगितलेलं होतं की बाबा तू जर समाजाच्या विरोधात जे असं करत असेल तर तुला कोण लग्नाला बोलवलं. त्याचे जे आरोप दादा समोर तो मांडत होता प्रत्येक प्रश्नाला दादा उत्तर देत होते. त्यानंतर डीवायएसपी साहेब तिथे उपस्थित होते. डीवायएसपी साहेबांना आमच्या समाजासमोर त्याच्या सासऱ्यासमोर त्याच्या बायकोसमोर दादाने असं सांगितलं की पुन्हा जर हा तक्रार कुठे घेऊन आला तर पहिले ह्यालाच हात टाक. आम्ही सर्व इथं बसणारे समोर होतो. आमचं प्रामाणिकपणे इच्छा होती कुठेतरी ही त्यावेळेस सुरुवात झालेली होती नवरा बायकोचे भांडण मिटावं म्हणून आणि हा गैरसमज करून इतकं त्यांनी काय केलंय. ऍक्च्युली ह्याच्या मागे जी लोक आहेत त्यांची पार्श्वभूमी वेगळी आहे. त्याला जी साथ देणारी लोक मोजकी 4-5 टोकरी आहेत ते तुम्हाला लक्षात येईल. आणि ह्या लोकांना तिथले 5 एकर जागेमध्ये विश्वस्त व्हायचं होतं. त्यांचं ते स्वप्न धुळीस मिळाले म्हणून त्याला त्यांनी जोमाने हाताला धरून सर्व आमच्या समाजाविरोधात मदरसे विरोधात अशा तक्रारी द्यायला लावले. आणि हा सर्व कारस्थान तुम्ही जर थोडं जर विचार केला त्याच्यावर फिरणाऱ्या लोकांचं तर तुमच्या लक्षात येईल. एवढं बोलून आजच्या पत्रकार परिषद मी संपवतो. आपण आल्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आला आपले सर्व थँक्यू. आणि जे काय आपलं थोडंसं हे केलेलं आहे आपण पत्रकार बांधवांनी